तर एवढे पोलीस लोक बस स्टॉपवर काय करून राहिले आणि हा बॉम्ब कोण फुटला सगळं सांगतो आजच्या ब्लॉग मध्ये. तर भावांनो आणि बहिणींना स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉग मध्ये. ऐकून सगळे जय श्रीराम. तर रूम वरून जेवण गिवण करून दुपारून निघालो आपण डायरेक्ट मंदाच्या रूम वर जासाठी. आणि ऊन तर तुम्ही पोहोच शकता काय मरणाची पडून राहिली. ऊन पासून वाचण्यासाठी डायरेक्ट बनलो आतंकवाद्यांनी डायरेक्ट हल्ला केला मंदाच्या रूमवर हल्ला केला. तर हा तर पोट्टा भाई अमेरिकन मूवी पाहून आलता कोणती तरी. तर मग म्या म्हटलं भाई त्याला काहीतरी आपण जुनी यादी ताजी करू. तर त्याच्यात आम्ही घेतला भाई तिघांना माइनक्राफ्ट खेळत बसलो. थोडासा मंदाच्या रूमवर गेम खेळून निघालो आपण डायरेक्ट आपल्या रूमच्या कडे. रूमवर पोहोचलो होतो तर आम्ही निघालो बाहेर. तर माझ्या काही एवढं लक्ष नाही राहिलं व्हिडिओ काढायचं. तर आम्ही डायरेक्ट पोहोचलो डेपो मध्ये. तर इथं भाई टेस्टिंग चालू होती. बॉम्ब फुटला तर तुम्ही कशी तयारी करू शकता बा म्हणून. म्हणजे तुम्ही कसे सतर्क राहू शकता बा बॉम्ब फुटला तर. आणि गर्दी तर तुम्ही पोहोच शकता लोकांची किती आहे इथं. ते सगळं करून आलो आपण डायरेक्ट रूमवर पोहोचलो आणि डबल निघालो 6 वाजता बाहेर. थोडासा चहा मारला आणि निघालो थोडंसं फिरायला. तर भावांना आणि बहिणीनं तुम्हाला एक गोष्ट सांगायची महत्वाची. तर कसं आहे आज आपल्या कॉलेजच्या एरियामध्ये 2 स्कॅम झाले. ते कसे घडले मी सांगतो तुम्हाला. तर एक पोरगा येणार स्प्लेंडर घेऊन आणि तो तुम्हाला म्हणणार की मी तुमच्या रूमवर रूम केली बा म्हणून. तुमच्यासोबत गोष्टी करून पूर्ण फ्री होऊन जाईन तुमच्यासोबत. आणि तेवढ्यातच तुम्हाला म्हणणार की मला 1000 रुपयाची गरज आहे भाई ऑनलाईन मार. मी तुला रात्री रूमवर आल्यावर 1000 रुपये वापस करीन. पण तो काही रूम करत नाही फक्त रूम पाहायला येते. तर तुम्ही सतर्क राहा भावांना. माझं एवढंच म्हणणं आहे. तो म्हणते मी सामान घेऊन आलोच म्हणते तेव्हा तुमचे पैसे बी देऊन देईन. पण तुम्ही काही पैसे देऊ नका आणि विश्वास ठेवू नका कोणावर. कारण आज असंच दोघं भावांसोबत आपल्या घडलं. एकाचे 1200 आणि एकाचे 800 गेले भाई. तर तुम्ही काही असा विश्वास ठेवू नका आणि सतर्क राहा भावांना एवढंच माझं म्हणणं आहे. तर असंच फिरता आलो आपण जसराज पाशी. आज तर भाई इथं लग्न आहे असं वाटून राहिलं. हे थोडंसं पाहून आपले दर्शन झाले ब्लॅक फॉर्च्युनर सोबत. आणि इथं आम गिम पाहून आलो डायरेक्ट आपण आपल्या कॉलेजमध्ये आलो आणि मित्री सोबत फकाल्या आणल्या थोड्याशा. निघालो डायरेक्ट रूमच्या कडे. तर आजचा ब्लॉग बोर झाला असं पण कसं भावांना आज इन्फॉर्मेशन सांगायची हे इम्पॉर्टंट होती म्हणून. कारण 2 भावांसोबत झालं पण दुसऱ्या भावांसोबत झालं नाही पाहिजे म्हणून थोडंसं इन्फॉर्मेशन सांगणे जरुरी होती. तर आजच्यासाठी एवढंच. भेटूया आपण नंतरच्या ब्लॉग मध्ये. तर ब्लॉग आवडला असेल तर फॉलो बी करा. धन्यवाद.